नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण एक सिरीज करतोय. ती आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडवर, समान नागरी कायद्यावर, आणि हा त्यातला 5वा एपिसोड आहे. जसं मागच्या एपिसोडमध्ये मी म्हटलं होतं की भारतातले मुस्लिम्स हे लिगली मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937च्या अंडर येतात. आणि आज आपण बोलणार आहोत की शरीयतच्या आधारावर असलेल्या सिव्हिल केसेसबद्दल. काय काय सिव्हिल केसेस आहेत, स्टँडर्ड पॉईंट्स आहेत, आधी पण सांगितले ते म्हणजे मॅरेज, डिवोर्स, मेंटेनन्स, सक्सेशन, अडॉप्शन, गार्डियनशिप. तर याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. मुस्लिम पर्सनल लॉ, त्याच्याशी रिलेटेड पॉईंट्स, यातला हा सेकंड एपिसोड आहे, कारण मी 3 एपिसोड्समध्ये हे कव्हर करणार आहे. राजहंस प्रकाशनचे खूप आभार की त्यांनी ही अख्खी सिरीज स्पॉन्सर केली आहे. राजहंस प्रकाशननं पब्लिश केली आहेत 2 पंतप्रधानांवरची 3 पुस्तकं. कणखर पंतप्रधान म्हणून आजही ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं त्या इंदिरा नेहरू गांधी नेमक्या कशा होत्या, वादळं उठवणारी आणि झेलणारी ही भारतकन्या, त्यांच्या मनातले हेलकावे, त्यांच्या स्वप्नांचा उदयास्त असा भारावून टाकणारा प्रवास रेखाटलाय त्यांच्या निकटवर्ती पुपुल जयकर यांनी, आणि मराठी अनुवाद केलाय पत्रकार अशोक जैन यांनी. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 वर्ष पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान, सलग 2 लोकसभांमध्ये बहुमत मिळवणारे भाजपचे पहिले पंतप्रधान. त्यांच्या कार्यशैलीवरील 2 पुस्तकं जरूर वाचा. प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी शब्दबद्ध केलेलं चरित्र नरेंद्र मोदी, आणि दुसरं आहे नरेंद्र मोदी ॲट 20. तर 2 पंतप्रधानांवरची ही 3 पुस्तकं राजहंसच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. 1829 पासूनच इंग्रजांनी हिंदूंच्या सोशल सिस्टीम्सना नीट करायला सुरुवात केली होती. मग तो सतीबंदी कायदा असो किंवा विधवा पुनर्विवाह, जातीच्या बेसिसवरचं डिस्क्रिमिनेशन कमी होण्यासाठीचे प्रयत्न, विवाहाचं वय, तेव्हा या सगळ्याला तेव्हा हिंदूंकडनं सुद्धा खूप विरोध झाला होता. सो सांगायचा माझा मुद्दा हा आहे की कुठल्याही धर्मातल्या रूढीवादी मंडळींना त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह स्टेप्सना विरोधच करायचा असतो. त्यांच्यासाठी ते फार काही कम्फर्ट झोन नसतो तो त्यांचा, कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांचं स्वातंत्र्य त्याच्यामुळे धोक्यात येतं आहे. खरं तर स्वातंत्र्य हे असतं काय त्यांचं, तर त्यांच्याच धर्मातल्या इतर वंचितांच्या पिळवणुकीतनं त्यांना मिळालेलं हे स्वातंत्र्य असतं, पण त्याचं रिअलायझेशन त्यांना नसतं. एनिवे, मुस्लिम लॉमध्ये आत्ताच्या घडीला ना 2 इश्यू प्रॉमिनंट आहेत. एक म्हणजे बायोगॅमी, एकापेक्षा जास्त लग्न करण्याची असलेली परवानगी, आणि निकाह हलाला. पण आजच्या घडीपर्यंत पोहोचण्याआधी मागच्या 70-73 वर्षामध्ये इतक्या गोष्टी घडल्या आहेत. त्यातल्या प्रॉमिनंट गोष्टी सांगते. 1937मध्ये द मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन हा लॉ इंग्रजांनी पास केला. पहिली गोष्ट सांगितली आहे की भारतातल्या मुस्लिमांसाठी हा लॉ लागू असेल. या लॉचं सार असं आहे की जितके केवढे फॅमिली सिव्हिल मॅटर्स आहेत त्यांच्यासाठी शरीयतच अप्लाय होईल. शेवटी असंही लिहिलं आहे की हा एक ऑप्शनल लॉ आहे. पण या ॲक्टमध्ये असं कुठे सांगितलं नव्हतं की कोर्ट कुठलं असेल, प्रोसिजर काय असेल कोर्टाची. म्हणजे याचं प्रॅक्टिकल मिनिंग असं झालं की मुस्लिम मोहल्ल्यात जे पद असतं काझी, हेच जज असतील. क्षेत्रविशेष जज म्हणू शकतो. संविधानाप्रमाणे जज नाही तर धर्मानुसार जज हे काझी सिव्हिल मॅटर्समध्ये निर्णय घेतील. आता काझी इज रिलेटेड टू मुफ्ती. मुफ्ती हे असं एक पद आहे जे फतवा जारी करतात. म्हणजे काझी निर्णय देतात, पण तो देताना जर काझी एखाद्या टर्मच्या डेफिनेशनमध्ये अडकले तर त्याचा अर्थ सांगणं, त्याचं मिनिंग सांगणं हे मुफ्ती करतात थ्रू फतवा, आणि काझी त्यानुसार काम करतात. म्हणजे सिव्हिल मॅटर्समध्ये कोर्टाची भूमिका नाही आहे, तर सिव्हिल मॅटर्समध्ये काझी, मुफ्ती यांची भूमिका आहे. आता जेव्हा हा कायदा पास झाला तेव्हा यात एक सेक्शन होता, सेक्शन 5. काही विशेष परिस्थितीत मुस्लिम कपल्सना कोर्टाच्या मदतीनं डिवोर्सची व्यवस्था होती, आणि अगदी 2च वर्षात हा सेक्शन हटवला गेला. आणि 1939मध्ये एक दुसरा ॲक्ट पास झाला जो याच्या तुलनेत एक प्रोग्रेसिव्ह ॲक्ट आहे. तो ॲक्ट आहे डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट 1939. या कायद्यात असं सांगितलं गेलं की जर एखाद्या खास परिस्थितीत मुस्लिम महिला कोर्टात डिवोर्स मागण्यासाठी गेली तर त्याला काय बेस असेल. काही प्रमाणात हा ॲक्ट हा महिलांना आधार होता. आता बघा, मुस्लिम समाजात लग्नाला एक कॉन्ट्रॅक्ट समजतात, त्यामुळे एक प्रकारे तलाक इज नॉट कन्सिडर टू बी द एंड ऑफ द वर्ल्ड. त्या कॉन्ट्रॅक्टचं नाव असतं निकाहनामा. या बेसिसवर काझी नवरा आणि बायको या दोन्हींना विचारतो की हे लग्न कबूल आहे का. म्हणजे रियालिटीमध्ये महिलांच्या मतांना किती किंमत असते हा एक वेगळा प्रश्न आहे, पण प्रिन्सिपली टेक्निकली महिलेच्या मताला लग्न करताना महत्त्व असतं. या निकाहनामामध्ये एक शब्द आहे तो म्हणजे मेहर.
हिंदू समाजात अजूनही अनेक ठिकाणी दहेज म्हणजे हुंडा दिला जातो, म्हणजे एक प्रकारे मुलगी ही एक लायबिलिटी आहे अशा पद्धतीनं तिला पाठवलं जातं सासरी. मुस्लिम समाजात मेहर म्हणजे मुलाकडून मुलीला एक चांगली रक्कम मिळते ॲज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट, की तुम्ही तुमची चांगली मुलगी आमच्या घरामध्ये येते. भारतातल्या काही मुस्लिमांनी खरं तर नंतर जहेज किंवा दहेज ही प्रथा अडॉप्ट केली, जी खरं तर चूक आहे, पण प्रिन्सिपली मूळ सिस्टीममध्ये दहेज देणं हे मुस्लिम समाजात अलाउड नाही आहे. तलाक झाला, मुस्लिम पुरुषाची डेथ झाली तरी मेहरची रक्कम त्याला बायकोला द्यावी लागते. आता मॅरेज प्रकरणामध्ये प्रॉब्लेम्स होते ते म्हणजे पॉलिगॅमी म्हणजे बहुविवाह करण्याची परवानगी, आणि अजून एक प्रॉब्लेम होता तो म्हणजे निकाह हलाला. आता आधी आपण मॅरेजबद्दल बघू, यातल्या पॉलिगॅमीबद्दल बघू. यातली कॉन्स्टिट्युशनल साईड ही आहे की IPC सेक्शन 494 द्विपत्नीत्वाला म्हणजे बायोगॅमीला फौजदारी गुन्हा ठरवतं, म्हणजे क्रिमिनल ऑफेन्स ठरवतं. पण शरीयत कायद्याचा सेक्शन 27 हा मुस्लिम पुरुषांना पॉलिगॅमी अलाव करतो. पण कुराणनुसार बघितलं तर कुराणमध्ये साफ असं लिहिलं आहे की एक मुस्लिम पुरुष 4 विवाह करू शकतो, पण 2च कंडिशनवर. जर खरंच त्याच्या एकापेक्षा जास्त लग्नांमुळे जी वंचित महिला आहे तिला मेंटेनन्स मिळू शकतो किंवा तिची देखभाल होऊ शकत असेल तर, आणि जर खरंच मुस्लिम पुरुष तिला सन्मानानं वागू शकत असेल तर. ही गोष्ट आत्ताच्या काळातली नाही आहे, तर मध्ययुगीन भारतात जेव्हा स्त्रियांना स्वतःचं अस्तित्वच काही नव्हतं त्या सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंडवर कुराणमधल्या या गोष्टीकडे बघा. पण पॉलिगॅमी ही व्यवस्था आता अनेक मुस्लिम देशांकडूनच काढून टाकली गेली आहे, आणि पुढे जाऊन मी काही केसेससुद्धा एक्सप्लेन करणार आहे की ज्यातून हे मेंटेनन्स, अडॉप्शन, पॉलिगॅमी या मुद्द्यांवर काय काय घडलं हे सुद्धा कळेल. आणि यानंतरचा पुढचा सिव्हिल मॅटर्स येतो तो आहे डिवोर्सचा. त्याबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये पास झालेल्या मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज ॲक्टमध्ये ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला ही हॉरिबल व्यवस्था भारतात बॅन झाली आहे. निकाह हलाला काय व्यवस्था होती तर तलाक झालेल्या पुरुषाला जर परत त्याच्या आधीच्या पत्नीशी लग्न करायचं असेल तर ते अलाउड नव्हतं. त्यासाठी बायकोला एका वेगळ्या पुरुषाशी लग्न करावं लागतं. ते लग्न कन्झ्युमेट व्हावं लागतं, म्हणजे निकाह मुकम्मल होणं असं जे म्हणतो, म्हणजे त्यांच्यात फिजिकल रिलेशन व्हावं लागतं, आणि मग तो तिसरा पुरुष त्या बायकोला तलाक देऊ शकतो आणि मग ती स्त्री परत पहिल्या पतीबरोबर विवाह करू शकते. ही पद्धत फक्त मुस्लिम समाजात आहे. विचित्र स्थिती आहे. आत्ता ती नाही आहे, कारण ट्रिपल तलाक आणि ही पद्धत ही मुळातच असंसदीय ठरवली गेली आहे. इंडिया टुडेनं तेव्हा निकाह हलालाबद्दल एक सर्वे पण केला होता, आणि ज्यामध्ये याची खूप डार्क साईड इंडिया टुडेनं समोर आणली होती. यात स्त्रीची काही चूक नसताना हे सगळं तिला कसं भोगायला लागतं हे दाखवलं होतं, आणि निकाह हलाला करून देणारे लोक हे कसे पैसे घेतात अशी अनेक उदाहरणं या सर्वेमध्ये आली होती. आता आपण मॅरेज आणि डिवोर्सबद्दल बघितलं. आता मेंटेनन्सबद्दल विचार केला तर मेहर दिल्यानंतर आणि इद्दतचा अवधी संपल्यानंतर मुस्लिम पुरुषाची जबाबदारी राहत नाही. पण मे बी याच्या पुढच्या एपिसोडमध्ये, जर हा एपिसोड खूप लांबला तर याच्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक केस सांगणार आहे की ज्याचं जजमेंट जे आहे ते मुस्लिम समाजाला या मेंटेनन्सच्या बाबतीत एक युनिफॉर्मिटीकडे घेऊन जाणार आहे. आणि शेवटचं मुस्लिम्सच्या सक्सेशन केसबद्दल बघूयात की यामध्ये काही नियम चांगले आहेत आणि काही नियम खराब आहेत. सिस्टीम काय चांगली आहे तर यामध्ये पहिली गोष्ट आहे शुफा. मी असं खूप एक्सपर्ट्सकडनं ऐकलं की भारतातल्या सगळ्या धर्मांनी घेण्यासारखी ही सिस्टीम आहे. सपोज 4 भावंडात जमिनीचे 4 तुकडे डिवाईड झालेत आणि एकानं जमिनीचा त्याचा तुकडा विकला, तर बाकीच्या 3 भावंडांपैकी कुणीही त्या जमिनीच्या तुकड्याला विकत घेण्याची डिमांड करू शकतो. तो जमिनीचा तुकडा बाकीच्या 3घांपैकी कुणीही विकत घेऊ शकतो. हा त्यांचा प्राथमिक पहिला हक्क आहे, म्हणजे ते शुफाची डिमांड करू शकतात. सो एम हे आहे की जॉईंट फॅमिलीमधली जमीन विकायची वेळ येईल तेव्हा घरातल्या घरातच पहिला क्लेम होईल. आता या मुस्लिमांच्या सक्सेशन ॲक्टमध्ये एक खराब गोष्ट अशी आहे की जेव्हा संपत्तीचं वाटप होतं तेव्हा मुलाला 2/3 आणि मुलीला 1/3 असेट मिळते. सो आय गेस या एपिसोडमध्ये आत्ता आपण इथेच थांबूयात, कारण आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण मुस्लिम लॉजमधले काही टर्निंग पॉईंट्स बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला लगेचच कळेल की युनिफॉर्मिटी आणायची झाली तर ती कुठल्या मुद्द्यांबाबत आणायला पाहिजे. हा एपिसोड पण जास्त लेंदी व्हायला नको म्हणून आत्ता इथेच थांबते. पण पुढचा एपिसोड जो आपल्या मुस्लिम पर्सनल लॉजमधला शेवटचा एपिसोड असेल तो लवकरच मी अपलोड करणार आहे. अर्थात त्याच्यानंतर आपली सिरीज चालूच राहणार आहे. इतर रिलिजनचे पण आपल्याला लॉज बघायचे आहेत आणि अल्टिमेटली आपण आपलं काही ओपिनियन फॉर्म करू शकतो. राजहंस प्रकाशननं ही सिरीज स्पॉन्सर केली, त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. राजहंसच्या वेबसाईटवर विविध कॅटेगरीजमध्ये पुस्तकांचं ग्रुपिंग केलं आहे. सो पुस्तकं एक्सप्लोअर करा, ऑफर्सचा लाभ घ्या आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 2 पंतप्रधानांवरची 3 पुस्तकं जरूर वाचा. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.
पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येते. तोपर्यंत आपले आधीचे व्हिडिओज तुम्ही शेअर करत असालच, सबस्क्राईब केलं असेलच तुम्ही आपलं चॅनल नसेल केलं तर प्लीज करा. कारण ही सिरीज करायला हे सगळं रिसर्च करायला भरपूर वेळ गेला आहे आणि एक चांगला कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही मला माझी जबाबदारी वाटते. त्या दृष्टीनं या एमनी ही आपण सिरीज करतोय. सो पुढच्या एपिसोडची नक्की वाट बघा. लगेच भेटते. धन्यवाद.